हॅलो एव्हरीवन, आपण आपला पाचवा चॅप्टर चालू केला आहे आणि त्यामधला आपला जो फर्स्ट पॉईंट होता क्रिएटिंग क्लासेस अँड ऑब्जेक्ट तो आपण एंड झाला आपला. ठीक आहे, आपण आपलं पुढचे पॉईंट्स बघतोय. त्यामध्ये आपण डेटा हायडिंग बघणार आहे. ठीक आहे, आणि डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. ओके, सो डेटा हायडिंग मीन्स this allow a preventing excuse me it allows a preventing the function of the program to access directly the internal representation of the class type. ओके, सो डेटा हाईड करतो आपलं ॲक्च्युली. म्हणजे आपल्याला जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत किंवा जे फंक्शन्स आहेत जे आपण प्रायव्हेट करतोय, ठीक आहे, ते आपल्याला बाहेर ॲक्सेस करता येत नाही. जसं आपली जावामध्ये सीपीमध्ये कन्सेप्ट होती, सेम कन्सेप्ट इज ॲप्लिकेबल इन डेटा हायडिंग टू, राईट? So by default all the members of class can be accessed outside the class. Okay, जर आपण नॉर्मल प्रोग्रामिंग जर बघितला, आता जो पाठीमागचा जो लेक्चरमध्ये बघितला असेल किंवा त्या आधीच्या लेक्चरमध्ये असेल, आपण डायरेक्टली आपण फंक्शन ॲक्सेस करत होतो. ठीक आहे, सो वी कॅन प्रिव्हेंट दिस. ओके, बाय मेकिंग द क्लास मेंबर्स प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड. ओके, we can avoid all this accessing the functions. Okay, in Python we use double underscore. Okay, so this is the one important thing, that is a double underscore before the attributes name to make this private. Okay, प्रायव्हेट मार्क असेल तर आपण डबल अंडरस्कोर यूज करतो. आणखीन सिंगल अंडरस्कोर जो आहे तो आपल्याला प्रोटेक्टेड करायसाठी आपण यूज करू शकतो. ओके, सो दिस इज द सिंपल प्रोग्राम. ओके, सो आता बघा इथं आपल्याला आपण काय करतोय की हा जो आहे हा डबल अंडरस्कोर आहे. सो दिस इज प्रायव्हेट and this is protected. प्रोटेक्टेड कसा? कारण सिंगल अंडरस्कोर आहे, इथं टू अंडरस्कोर आहे, 2 1. ओके, सो इथं बघा अ मेंबर मेथड दॅट चेंजेस द hidden variable. Okay, so hidden variables are private one. So we are going to declare one function that is a def add self comma increment. Okay, self dot hidden variable plus equal to increment. So आपण काय होतं मध्ये एक वाढवतोय, प्रिंट हिडन व्हेरिएबल जो आहे ज्याच्यासाठी आपला प्रायव्हेट व्हेरिएबल आहे तो प्रिंट करतोय. ठीक आहे, सो नाव बघा ते आपण ऑब्जेक्ट तयार केला, माय ऑब्जेक्ट ह्या क्लासचा, आपल्या माय क्लासचा माय ऑब्जेक्ट डॉट ॲड टू, म्हणजे इथं आपला हा पॅरामीटर पास होईल, हा फंक्शन कॉल होणार आहे आपल्या इथं. ठीक आहे, त्यानंतर इथं वर्किंग होईल त्याचं. आता सुरुवातीला हिडन व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे 0, सो 0 प्लस इक्वल टू इन्क्रीमेंट, इन्क्रीमेंटची व्हॅल्यू सुरुवातीला आहे 2, आपण तर 2 व्हॅल्यू पास करून घेतली म्हणून. ठीक आहे, सो हिडन व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल 2. एक्सक्यूज मी. सो नंतर पुन्हा एकदा आपण प्रिंट केला 2, सो आउटपुट हिअर इज 2. त्यानंतर आपण काय केलं, प्रिंट ॲड 5 पास केला. ऑलरेडी आपल्याकडे 2 आहे, प्लस 5 तर ॲड केला आणि इथं प्रिंट केलं, ॲड आउटपुट आलं 7. आता इथं आपण काय करतोय की माय ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट तयार करून तो फंक्शन कॉल करतोय. आता सेम समजा प्रिंट माय क्लास डॉट हिडन व्हेरिएबल डायरेक्टली जर ॲक्सेस केला हा व्हेरिएबल तर होणार नाही, कारण हा प्रायव्हेट आहे. ओके, सो दिस विल शो सम एरर हिअर. सो दिस इज द एरर when we access the private members here. Okay, now नेक्स्ट पॉईंट इज अबाउट द डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. आता डेटा ॲब्स्ट्रॅक्शन जी कन्सेप्ट आपल्या जावामध्ये होती सेम कन्सेप्ट आहे इकडं पण. आपल्या बऱ्याचशा जावामधल्या कन्सेप्ट इथं सेम असणार आहे. ठीक आहे, सो द मेन थीम बिहाइंड द डेटा ॲब्स्ट्रॅक्शन इज द इट विच वी कन्सिडर्ड ॲज अ ब्ल्यू प्रिंट फॉर अदर क्लासेस. ओके, इथं ब्ल्यू प्रिंट असणार आहे. जसं आपल्याला जे जावामध्ये कन्सेप्ट होती की आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट फंक्शन असतात, त्याला काही बॉडी नाही आहे वगैरे वगैरे, सगळं सेम कन्सेप्ट आहे इथं. ठीक आहे, it allows you to create a set of method allowed a set of method that must be created within any child class built from the abstract class. Okay, so a class which contains one or abstract method is called as abstract class. म्हणजे एक तर मेथड आपल्या ॲब्स्ट्रॅक्ट असेल तर त्याला आपण क्लासला आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणतो. सो मेथड हॅज डिक्लेरेशन बट नॉट एनी इम्प्लिमेंटेशन. जसं मला सांगितलं की आपल्या याच्यावर काहीच इम्प्लिमेंटेशन नसतं, फक्त मेथड डिक्लेरेशन करून ठेवलं असतं. Abstract classes are not able to initialize and it needs to be subclass to provide implementation for the abstract method which defines the abstract class. Okay, जसा तो आपला जो सब क्लास आहे त्यामध्ये कंपल्सरी आपल्याला तो इम्प्लिमेंट करावा लागेल. While we are designing a large functional unit we use the abstract class. Okay, when we want to provide a common implemented functionality
for all implementation of the component we use the abstract class. जसं आपण ज्यामध्ये एक्झाम्पल बघितलं होतं की आपल्याकडे भरपूर शेप्स आहेत ओके ट्रायंगल स्क्वेअर रेक्टँगल वगैरे आणि सगळ्यांचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर थीम काय होती बेसिक कन्सेप्ट काय होती की आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा होता. त्यामुळे आपण काय केलं होतं की एक ॲब्स्ट्रॅक्ट फंक्शन तयार केलं होतं एक्स्ट्रा मेथड तयार केली होती त्यामध्ये आपण एरिया नावाचं फक्त फंक्शन यूज केलं होतं आणि तो आपल्या कंपल्सरी आपल्याला पुढच्या सब क्लासमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचा होता. ठीक आहे. Abstract class allows partially to implement classes when completely implements all methods in a class then it is the interface. Okay. आपण एक आता सिंपल एक्झाम्पल बघायचं आहे. हा आपला सिंपल एक्झाम्पल आहे. ओके. सो इथं बघा इथं काय केलंय फ्रॉम ABC इम्पोर्ट ABC. आता इथं ABC म्हणजे काय ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास. ओके. ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स. आता इथं बघा एक क्लास पॉलिगॉन ABC पास केलाय जो दॅट इज ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास. ओके. सो इथं आपलं मेथडचं नाव काय आहे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड इज नंबर ऑफ नोड्स. ओके. आता आपला हा जो आहे हा बेस क्लास असेल. ठीक आहे. त्यामध्ये आपण काय करतोय की आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट मेथड नंबर ऑफ साईड्स आहे ती आपल्या पुढच्या प्रत्येक फंक्शन क्लासला वापरायची आहे. आता इथं दुसरा क्लास आहे ट्रायंगल त्यानंतर आहे पेंटॅगॉन. ओके. सो दोन्ही आपल्या क्लासमध्ये आपल्याला यूज करायचं आहे ते. ठीक आहे. सो हिअर इट इज अगेन यूज्ड इन केस ऑफ ट्रायंगल अगेन इन नंबर ऑफ साइड्स. ओके. आता इथं आपण फक्त डिस्प्ले केले आय हॅव 3 साइड्स आय हॅव 5 साइड्स. देन रेक्टँगलचा ऑब्जेक्ट तयार केला डॉट नंबर ऑफ साइड्स. त्यानंतर पेंटॅगॉनचा एक तयार केला. ओके. सेम नाव आहे आपण ठेवलं आहे नंबर ऑफ साइड्स. सो आय हॅव 3 साइड्स आय हॅव 5 साइड्स. इथं आपण काहीच लिहिलेलं नाही आहे. ठीक आहे. आपण इथं काहीच लिहिलेलं नाही आहे कारण आपल्याला तिथं ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. इथं आपण ॲब्स्ट्रॅक्ट मेथड डिक्लेअर करण्यासाठी आपण हे स्टेटमेंट यूज करतो. ठीक आहे. सो अगेन बॅक टू द पॉइंट. सो वाय इट इज यूज्ड. ओके. वाय ॲब्स्ट्रॅक्ट क्लास इज यूज्ड. So abstract class allows you to provide a default functionality okay for the subclass. Okay. So it is compared to interface abstract class can have implementation. Okay. तर आपल्या फर्दर जो सबक्लास आहे त्यामध्ये आपल्या इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण यूज करतो. सो दिस कॅपेबिलिटीज इज एस्पेशली युजफुल इन सिच्युएशन वेअर थर्ड पार्ट इज गोइंग टू प्रोव्हाइड द इम्प्लिमेंटेशन. ओके. जसं आपण प्लगइन्स वगैरे असतं प्रोग्राममध्ये त्यासाठी आपण यूज करू शकतो. ऑल्सो हेल्प यू वेन वर्किंग अ लार्ज टीम और विथ अ लार्ज कोड बेस. ओके. इथं आपल्याला बल्कमध्ये काम करायचं त्या केसमध्ये आपण यूज करू शकतो. वर्किंग कसं आहे नो ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेस. ओके. बट द पायथन कम्स ॲक्च्युली पायथनमध्ये डायरेक्ट सपोर्ट नाही ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला. सो हिअर पायथन कम्स विथ द मॉड्यूल विच प्रोव्हाइड्स अ बेस फॉर डिफायनिंग ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास. सो दिस इज द मॉड्यूल फॉर ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास. आपला डायरेक्ट ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा सपोर्ट नाही याच्यामध्ये. ठीक आहे. आपण मागच्या प्रोग्राममध्ये आपण ABC यूज केलं होतं आणि त्या मॉड्यूलचं नाव आहे ABC. ओके. सो ABC वर्क्स बाय मार्किंग द मेथड्स. ABC वर्क्स बाय मार्किंग द मेथड्स of base class as abstract and then registering concrete class as an implementation of the abstract class. The method becomes the abstract by decorated it with the keyword at the rate abstract method. So ABC is a module here that is abstract base class कारण आपल्याला डायरेक्ट सपोर्ट नाही abstract क्लासचा. आणि abstract मेथड आपण कसं करतो डिक्लेअर ॲट द रेट ॲब्स्ट्रॅक्ट मेथड असं त्याच्या आधी लिहून आपण ते मेथड ॲब्स्ट्रॅक्ट करतो. ओके. सो आपण इथं पुन्हा एकदा एक्झाम्पल बघायचं आहे. सो हिअर दिस इज द मॉड्यूल अँड दिस इज द कीवर्ड. ओके. सो नाव दिस मेथड इज ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. ओके. सो नाव दिस इज द ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. ओके. So this is the basic concept of this abstract class in the Python. We can also call it ABC module 2, right? So today we will stop here for this chapter right now, and we will see the further points in the next lecture. Thank you.